तर पुण्यामध्ये अजित पवार बोलत होते। पुन्हा पुढे वळूयात। मुंबईमध्ये आज रस्ते वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे। आज 84 रस्ते वाहतुकीकरता पूर्णपणे बंद असतील। मुंबईमधील चौपाट्या आणि कृत्रिम तलावांकडे जाणाऱ्या मार्गावरती गणपती विसर्जन मिरवणुका काढण्यात येणार आहेत आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी संपूर्ण मुंबईमध्ये वाहतुकीचे नियमन केलेलं आहे। 112 ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आलेला आहे। तर मुंबईतील रस्ते वाहतुकीमध्ये काय बदल करण्यात आलेला आहे आपण पाहतोय। विसर्जनानिमित्त रविवारी पहाटेपर्यंत मुंबईतील 84 रस्ते बंद राहणार आहेत। 112 ठिकाणी नो पार्किंग झोन क्षेत्र घोषित करण्यात आलंय। दक्षिण मुंबईमधील सर्वाधिक 41 ठिकाणी पार्किंगला मनाई आहे। गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, मालाड, मालवणी टी जंक्शन, जुहू चौपाटी आणि पवईमध्ये पोलीस नियंत्रण कक्ष उभारण्यात आलाय। 16 रस्त्यांवरती वन वे वाहतूक असेल। 32 रस्त्यांवरील मालवाहू वाहतूक बंद असेल। तर रस्ते वाहतुकीमध्ये काय बदल करण्यात आलेले आहेत या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी अक्षय कुडकेलवार। अक्षय, आज विसर्जन मिरवणुका रस्त्यांवरती असल्या आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी होईल आणि त्या दृष्टीने कशा प्रकारचं नियोजन केलं गेलंय? गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे। मुंबईतले 84 रस्ते पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातील 39 रस्ते हे दक्षिण मुंबईमधले बंद करण्यात आले। आपण जर बघितलं तर लालबाग परळ परिसर असेल, दादर असेल, मध्य मुंबई असेल, ह्या परिसरातले सगळे गणेश मंडळं हे आपल्या मोठमोठ्या गणेश मूर्तींची विसर्जन मिरवणूक दक्षिण मुंबईतनं काढतात, ज्याचं विसर्जन हे गिरगाव चौपाटीवर होतं। यासोबतच लालबागचा राजा त्याची मानाची जी मिरवणूक आहे, ज्या मिरवणुकीत हजारोच्या संख्येनं भक्त सहभागी होत असतात, ती देखील या परिसरातनं निघते। आणि याचसाठी आपण जर बघितलं तर लालबागच्या राजा गणेश मंडळ असेल किंवा इतर सगळे हे जे विसर्जन मिरवणूक दक्षिण मुंबईतले असतात, त्यासाठी दक्षिण मुंबईतले 39 रस्ते आणि संपूर्ण मुंबईमध्ये आज असंच वातावरण असतं। त्यामुळे कुठेही वाहतुकीत व्यत्यय येऊ नये यासाठी 84 रस्ते बंद करण्यात आले आहे। काही मार्गिका जे आहे हे एकेरी मार्गिका सुरू ठेवण्यात आलेली आहे, वन वे करण्यात आलेले आहे। 112 ठिकाणी आपण बघतोय की नो पार्किंग झोन तयार करण्यात आलेले आहे, म्हणजे ज्या ठिकाणी पार्किंग वाहनं आपण अजिबात करू शकणार नाही। त्यामुळे एकूणच मुंबईत वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण रस्त्यांवरती जे आहे योग्य ते नियोजन केलेलं आहे आणि काही ठिकाणी रस्ते वळवण्यात आलेले आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईतले 84 रस्ते पूर्णतः बंद असणार आहे। अर्थातच अत्यावश्यक सुविधा ॲम्ब्युलन्स सारख्या ज्या असेल यांच्यासाठी काही वेळासाठी हे रस्ते खुले देखील केले जाऊ शकते। मात्र हा अपवाद वगळता कुठल्याही वाहनांना या रस्त्यावर प्रवेश दिला जाणार नाही। निश्चित अक्षय, तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।